शब्दात मांड. तेव्हा प्रथम ऐकूया डॉक्टर सोनिया शेटे यांना. त्यांच्या पहिल्या कवितेचं नाव आहे जीवनरंग. जीवनरंगाच्या उत्सवात मन नाहू देऊया. जीवनरंग ही कविता आपल्याला घेऊन जाते त्या नभोमंडपाच्या रंगीबेरंगी दुनियेत, जिथे प्रत्येक रंग आपल्याला आनंदाच्या लहरींमध्ये नाहतो. सोनिया. नमस्कार मंडळी. माझ्या पहिल्या कवितेचं नाव आहे जीवन रंग. इंद्रधनुषी सप्तरंगी तोरण शोभे नभोमंडपात, रंगांच्या आविष्काराने मन न्हाले आनंदात. शुभ्र रंग तो पावित्र्याचा, शांती विराजे मनात. सकल जन रंगून गेले रंगपंचमीच्या खेळात. विविध रूप निराळ्या छटा, अनेक रंग जीवनाचे, भावनांना सजीव करती, दर्शवतात प्रतिबिंब अंतर्मनाचे. रंगांचा हा दुर्मिळ खजिना, अमूल्य वरदान विधात्याचे. एक रंग झाले भक्ती रसात, उदात्त चित्त भाविकाचे. रंगीबिरंगी दुनियेच्या खेळात, रंगला हा श्रीरंग. आसमंतात दरवळला, श्रद्धारूपी सुमनांचा सुगंध. परमेश्वर संतुष्ट झाला, पाहुनी भक्ताचा प्रेम रंग. शुभ्र पवित्र आचरण तुझे, मनी भावला अंतरंग. विश्वरूप पाहता लोचनी, हर्षाचे उमटले तरंग. धन्यवाद. सुरेख. आमच्या समोर जवळपास इंद्रधनुष्यच अवतरलंय असं वाटतं. आता पुढची कविता आहे. या कवितेचं नाव आहे आई. या कवितेच्या ओळींमधून आईच्या वात्सल्याची गोडी अनुभवूया. आई ही कविता एक असे गाणं आहे की जिथे वात्सल्य सिंधूचे मळे शिंपून उमललेलं फूल आपल्याला भेटतं. जगात जिथं तुझ्या विना नाही तुझ्या, आई तूच देवरूपी साक्षात्कार. चला, आपण आपल्या मातेला वंदन करूया आणि तिच्या उपकारांची आठवण ठेवूया. सोनिया. दुसऱ्या कवितेचं नाव आहे आई. वात्सल्य सिंधूंचे मळे शिंपून उमलवले फूल या जगात. तुझ्या विण नाही दूजा, देवरूपी साक्षात्कार या विश्वात. जगातील सर्वप्रथम शाळा, आरंभ ज्याचा तुझ्या हातून. यशोन्मार्गावर तूच उजळवले दीप, वंदन तुझला उपकार स्मरून. तूच माझ्या जीवनाची शिल्पकार, रंगबिरंगी आयुष्याची तूच चित्रकार. भवसागरात करताना माते तुझाच आधार, तुझ्याच आशीर्वादाने झाली स्वप्ने साकार. थँक्यू. हॅलो. एको एको येतोय खूप. आतापर्यंत नीट ऐकू येत होतं, आता मध्येच एकदम खूप एको यायला लागलाय. जरा बोला परत. आता आलं परत? हा, नाही आता ठीक आलं. या. ओके. सो नेक्स्ट वन. महाराष्ट्र मंडळ न्यूयॉर्कच्या सुवर्ण महोत्सवाच्या निमित्तानं इवलेसे लावलेले रोप आज कल्पवृक्षाच्या छायेखाली फुललंय. जिथे मराठी अस्मितेची जाणीव आणि संस्कृतीचा पाया दृढ झालेला आहे, अशा या महाराष्ट्र मंडळ न्यूयॉर्कच्या सुवर्ण महोत्सव प्रसंगीची सोनियाने रचलेली आहे. सोनिया. आपल्या मंडळावरच, आपल्या मंडळाला ऑलरेडी 50 वर्ष झालेली आहेत, तर त्या निमित्ताने केलेली ही कविता आहे ती ऐकवते. MMNY अर्धशतकाच्या उंबरठ्यावर. इवलेसे लावलेले रोप, त्याची कल्पवृक्षाची छाया. मंडळात मराठी अस्मितेची जाणीव, मराठी संस्कृतीचा पाया. मंडळात मराठी अस्मितेची जाणीव, मराठी संस्कृतीचा पाया. न्यूयॉर्कचा केंद्रबिंदू स्टॅच्यू ऑफ लिबर्टी. भारतीयांचे आकर्षण आम्ही MMNY मराठी. अविस्मरणीय समारंभ करूया, लिहूया सोनेरी पान. न्यूयॉर्क मंडळाचे सभासद पुरी बाळगतो अभिमान.
मंडळात वाहू लागले उत्साहाचे वारे. सुवर्ण महोत्सव साजरा करूया एकत्र येऊन सारे. आजच्या या सुवर्ण दिनी प्रेरित करते आहे पहाट. नव्या शतकाच्या सोनेरी किरणांनी उजळू दे प्रगतीची वाट. पौर्णिमेच्या सुधांशूला लखलखत्या तारकांचा आधार. भावी यशोमार्गांवर करूया मंडळाची स्वप्ने साकार. एकमेकास सहाय्य करूया अवघे धरूया सुपंथ. एकमेकात सहाय्य करूया अवघे धरूया सुपंथ. डायमंड युगाच्या वाटचालीवर मागते साथ तुझी भगवंत. डायमंड युगाच्या वाटचालीवर मागते साथ तुझी भगवंत. धन्यवाद. वा वा, सुरेश. तेव्हा आपण आता मराठी महाराष्ट्र मंडळ न्यूयॉर्कची वाटचाल 75व्या ज्युबिलीसाठी करूया पुढे. थँक्यू. धन्यवाद. इंद्रधनुषी आभाळाचे आणि आईच्या प्रेमाचे, वात्सल्याचे रंग व आभास याचे महाराष्ट्रापासून न्यूयॉर्क पर्यंतचे पडसाद व भावना आपण सोनियाच्या 3 कवितांना ऐकल्या. आता ऐकूया आपण नयना निगळे यांना. नयना. नमस्कार. नयना ही शिक्षणाने अभियंता आहे. आताच्या जगात सर्वांनाच IT व मॅनेजमेंट याचं ज्ञान असावं लागतं. IT म्हणजे माहिती तंत्रज्ञ. तिच्या सातत्याच्या प्रयत्नांनी तिच्या अशब्द या कविता संग्रहाला आज आता म्हणूया ISBN ची नोंदणी देखील प्राप्त मिळालेली आहे. त्याबद्दल तिचं अभिनंदन. आणि त्यामुळे आता मराठी भाषेच्या पुस्तकांची व्हेरी गुड पुस्तक पण इथे आहे तयार. त्या निमित्तानं म्हणजे नयनाच्या कष्टांनी मराठी भाषेची पुस्तकं आता आपल्या सगळ्या US मधल्या लायब्ररीज मधनं उपलब्ध होऊ शकतील. ते रिक्वेस्ट करू शकतील, पाहू शकतील, वाचू शकतील. धन्यवाद. व्हेरी गुड. गुड जॉब. नयनाच्या 3 कवितांचा आपण आता आस्वाद घेऊया. पहिली कविता आहे वादळी. कोकणातल्या डोंगर आणि सागर किनाऱ्यांच्या संगमावर साकारलेली वादळी कोकणातून घाटांवर जाणाऱ्या एका वादळाचा माग घेते. जीवन तरी निसर्गाहून वेगळं थोडंच असतं. कधी कधी एखादी मंद शांत झुळूक नकळत वादळी बनते आणि घेते सर्वस्वाची आहुती. या साध्याच्या जगराहाटीचा एका स्त्रीच्या दृष्टिकोनातून मागोवा आणि तिच्यातील बाईपण आणि आईपण यांच्यामधील अटळ द्वंद्व. तिच्यातली बाई पाना एवढी तर आई राना एवढी. जेव्हा वादळ वणवा करून जातो जेव्हा वादळ वणवा सरून जातो तेव्हा उरते फक्त आई निश्चल अफाट सामर्थ्याने प्रलयाच्या वाटेला पुरून उडणाऱ्या किनाऱ्यासारखी, तिच्या घरट्यासारखी. नाही ना. धन्यवाद. वादळी. झुळूक मंद मोहरते, झुळूक मंद मोहरते, वादळी असावध वेळी. झुळूक मंद मोहरते, वादळी असावध वेळी. परसात वाकल्या थोड्या पिकलेल्या गाभण केळी. वाऱ्याची साद शिळेची सळसळली पानात, पानगळीचे काहूर कातर रान मनात. वाऱ्याची साद शिळेची सळसळली पानात, पानगळीचे काहूर कातर रान मनात. वाऱ्याचा अवखळ चिम्मा रानात पेटले पान. वाऱ्याचा अवखळ चिम्मा रानात पेटले पान. विझलेल्या वणव्या मागे दत्त एकटे रान. विणलेली अर्धी खरटी, विणलेली अर्धी अर्थातच थुरकटलेली. विणलेली अर्धी खरटी अर्थातच थुरकटलेली. ती हिरवी पिवळी माया मग भूत बाभळी झाली. ती हिरवी पिवळी माया मग भूत बाभळी झाली.
हे झाल्यावर तिच्यातल्या बाईची आई कशी होते हे खूपच तरल आणि नाजूक अशी प्रोसेस आहे. नाजूक कशा थेंबा मधुनी, नाजूक कशा थेंबा मधुनी, तरंग अलगद धरला, प्रलयाच्या लाटेमध्ये निशब्द किनारा उरला, प्रलयाच्या लाटेमध्ये निशब्द किनारा उरला, निशब्द किनारा उरला, निशब्द किनारा उरला. धन्यवाद. वा 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 वा. फार सुरेख. दुसऱ्या कवितेचं नाव आहे पिंजरा. पिंजरा या कवितेच्या ओळींमधून बंदिस्त जीवनाच्या व्यथांची कथा आपण आता सगळे अनुभवूया. नाही ना? पिंजरा. कोणास प्यारा पिंजरा, कोणास प्यारा पिंजरा, कोणास प्यारा पिंजरा, कोणी म्हणे याला कथा, कोणास कोणी म्हणे याला व्यथा, कोणास प्यारा पिंजरा, कोणी म्हणे याला व्यथा, कोणास भासे काव्य हे, कोणास वाटे ही कथा. कुठल्या सुखाच्या कल्पनांचे, कुठल्या सुखाच्या कल्पनांचे कोश विणुनी भोवती, कल्पनेचे पंख सारे कल्पनेतच राहा. का सुखाने भरल्या घराला, का सुखाने भरल्या घराला, उंबरे अन चौकटी मुक्त वाहू पाहता बघ, वाट कितीही एकटी. का घराचे छत मला, का घराचे छत मला, आकाश माझे वाटले, का घराचे छत मला, आकाश माझे वाटले, आकाश विहराया दिले, पंख हे पाछातले. साऱ्याच खारी, साऱ्याच खारी अंगी धाडे, कविता म्हणतात मंडळाची कविता वाचून. खारी अंगी धाडे, झेप घेता न भितरा, एका कारी पिंजरा अकरा, एक आहे खरी शिकारी, पिंजरा आपुला बरा. हे आयफोन 86 कोण आहेत त्यांनी म्यूट करा जरा स्वतःला प्लीज. थँक्यू. नाही करू दे ना, म्यूट करा ना बरोबर होते. म्यूट करा वर. थँक्यू. थँक्यू. धन्यवाद. धन्यवाद. आणखीन पण काही अनम्युटेड दिसतंय का? नाही पण दिसत नाही. आता अरविंद 613 पण अरविंद आणि 613 आणि कोणाचा आता शेवटचा फोन 613 आहे त्यांना पण म्यूट करा आणि अरविंदला पण म्यूट करा. म्यूट केला तर आमचा पण म्यूट. ऑलराइट, सो लेट्स गो अहेड. नैना, आता तुझ्या पुढच्या कवितेचं नाव आहे शिवशक्ती. या कवितेत आपण प्रेम, त्याग, अत्यंतिक आध्यात्मिकता आणि शिवशक्तीच्या अनंत प्रेमाचा अनुभव घेऊया. शिवशक्ती ही वरकरणी आध्यात्मिक वाटणारी कविता आहे. आपल्याला सृष्टीचे उद्गाते शिव आणि शक्ती दैनंदिन जीवनापेक्षा, मानवी भावभावना आणि वर्तणुकीपेक्षा तसूवरही वेगळे नाहीत याची मनोमन साक्ष देते. नाही ना? शिवशक्ती बोल. शिवशक्ती. तर थोडस या कवितेबद्दल आधी सांगते 2 शब्द. मी आध्यात्मिक वगैरे अजिबात नाहीये आणि बऱ्याचदा मी विचार करायचे की आपण जे करतो ते सगळं कशासाठी करतो, म्हणजे कशासाठी आपण उद्याची आशा ठेवायची, कशासाठी स्वप्न बघायची, कशासाठी जगायचं, कामही कशासाठी करायचं. खरं तर प्रश्न तिथून चालू झाला. काम कधीच मला करावंसं वाटायचं नाही, तर हे उद्याच हे स्वप्न काय आहे आणि ही सृष्टी कशाला चालवायची आपण, म्हणून थोडस इझियर मार्ग घेता आला तर बरा, असं विचार करता करता एक दिवस ही कविता मला सुचली आणि ही कविता आहे ती घेऊन जाते आपल्याला शिवशक्तीच्या शयनगृहात.
तर ऐका. आणि बरेच रस आहेत या कवितेत. पाची, शृंगार रस, विरह रस, प्रेम रस, सगळे रस आहेत. आणि या सगळ्या षड्रिपूंच काम, क्रोध, मद, मोह, मत्सर सगळ्याच मी परामर्श घेतला आहे आणि अतिशय मॉडर्न भूमिकेतून घेतलेला आहे. तर आपण ऐकूया. चांदण भरल्या चंद्रमोहिनी, चांदण भरल्या चंद्रमोहिनी, धुंद रतीच्या रात्री. चांदण भरल्या चंद्रमोहिनी, धुंद रतीच्या रात्री. अनंग रंगा, सुधांशु गंगा, अर्थोन्मीलित नेत्री. थोडेसे अवघड शब्द आलेले आहेत या कवितेमध्ये, कारण कविता हिंदीत लिहायची होती मला, पण ती अर्धी मराठीत लिहिली गेली आणि शब्दसंपदा अपुरी पडली कुठेतरी, तर संस्कृत शब्द वापरले गेले मध्ये. पण मी जशी आहे तशीच ठेवली. तर अनंग रंगा म्हणजे काय आहे? तर अनंग रंगा म्हणजे प्लुटॉनिक लव्ह, राईट. तर जिथे आपला मनाचा हा सहभाग असतो प्रेमामध्ये, तर त्याला अनंग रंग म्हणतात. आणि दुसरी एक गोष्ट आहे, अनंग रंग हे कामशास्त्राचं अतिशय जुनं 2500 वर्षापूर्वी लिहिलेलं अतिशय विस्तृत असा ग्रंथ आहे. जर वाचलं नसेल तर अजूनही उशीर झालेला नाहीये, तुम्हाला जरूर वाचा. तर हिंदू संस्कृती ही जी आहे ती इतकी परिपूर्ण आहे, तर तुम्ही चकित व्हाल. तर अनंग रंगा आणि सुधांशु गंगा, सुधांशु म्हणजे चंद्र. तर चंद्राचा प्रकाशाची जी गंगा आहे, जी डोळ्यामध्ये असते, खरोखर तुम्ही असता प्रणयामध्ये, प्रेमामध्ये, तर त्याला सुधांशु गंगा म्हटलेलं आहे. तर ऐकूया. चांदण भरल्या चंद्रमोहिनी, धुंद रतीच्या रात्री. अनंग रंगा, सुधांशु गंगा, अर्धोन्मीलित नेत्री. तुझ्याही नकळत प्रकट होतसे कुंडलिनी तव गात्री. तुझ्या अंतरा कान पटावी, तुझ्या सतीची खात्री. झंकार झणी हुंकार होतसे, झंकार झणी हुंकार होतसे, ओंकार शंकरा भासे. आदि प्रियकरा महाशंकरा, आदि प्रियकरा महाशंकरा. कशा क्षणाला कशा फेकसी, विपरीत नियतीचे फासे. निज हस्ते तू उलट फिरविसी, निज सदनाचे वासे. स्वतःच्याच हाताने तू स्वतःच्या घराची घुळघाण करतोय, असं शंकराकडे माझी तक्रार आहे. आणि ज्यांनी शिवचरित्र वाचलंय आणि आपल्या घरात पण आहेत, प्रत्येक घरात आहेत, शिव आहेत, शक्ती आहेत, तर काही वेगळी नाही आहे ही कविता. तर पुढचं ऐका. काळाचे पदचिन्ह कोरते, उद्ध्वस्त जीवांचे यज्ञ. काळाचे पदचिन्ह कोरते, उद्ध्वस्त जीवांचे यज्ञ. संशय दुःखा पेरित जातो, संशय दुःखा पेरित जातो, बनवत सुज्ञाज्ञ. शून्य मानसी वियोग रीती, शून्य मानसी वियोग रीती. सर्व अनंतर कळते प्रीती, विरहाश्रूंच्या धारांमध्ये, प्रेम सागरी विलीन शक्ती. तर हे शून्य मानसी म्हणजे अतिशय शून्य मनाची अवस्था आहे, विमनस्क अशी अवस्था आहे शंकराची झालेली, अशी पूर्वीची आख्यायिका आहे. आणि कुणाचंही जेव्हा प्रेमभंग होतो किंवा कशाचाही कुठल्याही अपेक्षेचा भंग होतो, तेव्हा ही अशी अवस्था आपण सर्वांनी अनुभवलेली आहे. आणि वियोग रीती म्हणजे विरहाची रीती. अनंतर म्हणजे अंतर, जिथं निर्मन अशी अवस्था होते, त्यातच तुम्हाला खरं प्रेम समजून येतं. जेव्हा आपल्या मनात बरेच विचार वगैरे असतात, तेव्हा प्रेम कळणं, अनुभवणं हे खूप अवघड असा अनुभव होऊन जातो. पण जेव्हा पूर्ण निर्मन अवस्था होते, तेव्हा खरंच प्रेम वाटतं. तर विरह ही सुद्धा प्रेमाची पराकाष्ठा आहे असं मला मनोमन वाटतं. आणि चंद्रशेखर म्यूट करा प्लीज. इथून ऑप्शन नाही ओपन होत. असू दे. तर मग त्यामुळे मी असं लिहिलेलं आहे. शून्य मानसी वियोग रीती, सर्व अनंतर कळते प्रीती. विरहाश्रूंच्या धारांमध्ये, प्रेम सागरी विलीन शक्ती. दुसरी एक गोष्ट अनुभवण्यासारखी आणि नोटीस करण्यासारखी आहे. स्त्रियांचं प्रेम आणि पुरुषांचं प्रेम ह्याच्यात किती जमीन अस्मानाचा फरक आहे हे पण मी चितारतीये या कवितेत.
तर शंकर निर्माण होतो म्हणतात, सगळ्या ज्योतिर्लिंगांना फिरतो म्हणतात, राग फासून बसतो म्हणतात. खरंच असं झालं का? माझा या गोष्टीवर जन्मातही विश्वास नाहीये. तुझी लालसा निळी विलसते, तुझी लालसा निळी विलसते मोरांच्या पंखात, तुझी लालसा निळी विलसते मोरांच्या पंखात, रेतीतून जन्मतात मोती शिंपा अन शंखात. स्वप्नाचा अनुगूज गुंजतो अनुरागी डंखात, स्वप्नाचा अनुगूज गुंजतो अनुरागी डंखात. तुझी मोहिनी गूढ भावना स्वप्नवरखी अंखात. अंख म्हणजे ज्ञानचक्षु, हा तिसरा डोळा. आणि इग्नोरन्स इज ब्लिस, राईट. जर आपल्याला सगळं माहित असेल तर कोणीच प्रेमात पडणार नाही, ही सृष्टी चालणार नाही. अज्ञानामुळेच ही सृष्टी चाललेली आहे आणि आपल्याला जी मोहिनी प्रेमातली आपण जी अनुभवतो ती अनुभवता येते. तर हे कडवं मी पुन्हा म्हणते, मला फार आवडतं हे कडवं. तुझी लालसा निळी विलसते मोरांच्या पंखात, रेतीतून जन्मतात मोती शिंपा अन शंखात. स्वप्नांचा अनुगूज गुंजतो अनुरागी डंखात, तुझी मोहिनी गूढ भावना स्वप्नवरखी अंखात. युगयुगांतरी शिवास भेटे, युगयुगांतरी शिवास भेटे शक्तीच्या जन्माने, जन्म मृत्यूच्या अजब संगमी शिवशक्ती रूपाने. अमर प्रीतीला का वंदावे, नमनाने नमनाने. अमर प्रीतीला का वंदावे, नमनाने नमनाने. अस्तित्वाचे गीत चितारथ नयनाने नयनाने. धन्यवाद. आता माझ्या बकेट लिस्ट मध्ये त्या अनंग रंगाची ऍडिशन घालणार आहे बरं का. सगळ्यांनी घाला पाहिजे. कारण टाइम आपल्याला माहित नव्हतं कोणाला. नयना, शिवशक्ती ही कविता तर मला काव्य तर आहेच, पण अभ्यासपूर्ण आहे. अभ्यासपूर्ण तर नितांत शक्ती मिळवण्यासाठी तू केलेली आहेस असं मला वाटतं. यात आलेले शब्दप्रयोग फार विरळा, मोजके आणि संस्कृत प्रचूर आहेत, शंकाच नाही. गुड जॉब. आता आपण दोन कवयित्रींच्या कविता ऐकल्या. आपण आता पाचारण करणार आहोत. दोन कवयित्रींच्या कविता झाल्या. आता आपण कवीला पाचारण करणार आहोत. संजय गोखले या. नमस्कार. हे आहेत आपल्या महाराष्ट्र मंडळ न्यूयॉर्कचे सद्य परिस्थितीतले अध्यक्ष. यांची गेल्या कित्येक वर्षांची लेखक, कवी म्हणून न्यूयॉर्क व उत्तर अमेरिकेस ओळख आहे. काव्य, वाङ्मय, कला, कथा, संगीताचा वारसा यांना लाभलेला आहे. संजय गोखले हे मूळचे मुंबईचे. 1999 पासून नोकरीच्या निमित्ताने त्यांचं वास्तव्य अमेरिकेत न्यूयॉर्क मध्ये चालू झालं. गेली अनेक वर्ष त्यांनी एकता व एकोपा या त्रैमासिकात शब्दरुची, रंगदीप या दिवाळी अंकात कविता, लेख, कथा असे विविध लेखन केले. त्यांच्या कथांना एकताच्या वार्षिक कथा स्पर्धेत गेली कित्येक वर्षे सातत्यानं पारितोषिकं मिळाली आहे. 21 साली त्यांच्या मावळतीचे रंग हा कथा संग्रह पुण्याच्या नाविन्य प्रकाशन संस्थेतर्फे प्रकाशित झाला. लेखनाबरोबरच श्री गोखले यांनी 2010 आणि 2011 मध्ये उत्तर अमेरिकेतील महाराष्ट्र मंडळाच्या बृहद महाराष्ट्र वृत्त ह्या मासिक मुखपत्राचं संपादनही केलं. श्री गोखले न्यूयॉर्कच्या महाराष्ट्र मंडळात गेली अनेक वर्षे सक्रिय असून त्यांनी 2011 साली मंडळाच्या स्नेहदीप ह्या मराठी ई त्रैमासिकाची सुरुवात केली. गेली 2 वर्ष ते महाराष्ट्र मंडळाचे अध्यक्ष आहेत. म्हणजे महाराष्ट्र मंडळाशी आणि महाराष्ट्राशी त्यांचा सातत्यानं निगडित संबंध आहे. तर असे आपल्याला आज
कवी लाभलेले आहेत आपल्या कार्यक्रमात आणि त्यांची पहिली कविता आहे शब्द. तर आपण आता शब्दांच्या जगात फेरफटका मारूया. संजय गोखले यांच्या शब्दांचं कधी खरं नसतंय या कवितेतून आपण शब्दांच्या विविध रूपांचा अनुभव घेणार आहोत. ऑफिसात खुर्चीवर बसून अधिकारवाणीने शब्द आदेश देतात आणि खट्याळपणे समोर उभं राहून थरथर कापतात देखील. कधी व्यासपीठावर चढून जिंकतात, हसवतात, तर चक्क कधी फसवतात. संजयजी. धन्यवाद धनंजय. शब्द आपण सगळेच नित्य वापरत असतो. त्याच्या असंख्य छटा आहेत. या कवितेत मी त्यातल्या काही छटा सादर करतो आहे. या कवितेचं माझ्या दृष्टीने एक वेगळं अप्रूप आहे. ही मी लिहिलेली पहिली कविता आहे. इथून लेखनाला सुरुवात झाली. त्यानंतर कविता, कथा, लेख हे सर्व प्रकारचं लेखन हे नंतर झालं, पण शब्द ही त्याची सुरुवात आहे. म्हणजे यू फाउंड युअरसेल्फ ॲट दॅट टाइम. येस. थँक्यू. आणि त्याचं मुख्य म्हणजे आपल्या महाराष्ट्र मंडळात जे कौतुक झालं या अरे वा. कवितेचं, त्याच्यामुळे खरं तर जास्ती प्रेरणा मिळाली असं म्हणायला हरकत नाही. त्यामुळे मी मंडळाच्याही सभासदांचा ऋणी आहे त्याबद्दल. शब्द, शब्दांचं काही खरं नसतंय. कधी हसवतात, कधी रडवतात, तर कधी भाजून काढतात. सरळ रेषेत चालता चालता उगाचच वाकडी वळणं घेतात. कधी संतांच्या मुखातून अमृत होऊन बरसतात, कधी संतांच्या मुखातून अमृत होऊन बरसतात, तर कधी नशेच्या नादान धुंदीत बेभान झिंकतात. कधी अवखळ निर्धारागत उसळ्या घेत प्रकटतात, कधी अवखळ निर्धारागत उसळ्या घेत प्रकटतात, तर कधी एखाद्या नाठाळ घोड्यासारखे अडून बसतात. कधी कधी खूप बोचकारतात, अगदी रक्तबंबाळ करतात आणि मग दुखऱ्या जखमांवर फुंकरही तेच घालतात. रात्री कट्ट्यावर बसून शेरक्या शिव्या हसडतात आणि पहाटे जात्यावर बसून ओव्याही गातात. ऑफिसात खुर्चीवर बसून अधिकारवाणीने दरडावतात. ऑफिसात खुर्चीवर बसून अधिकारवाणीने दरडावतात आणि खाल मानेने समोर उभे राहून थरथर कापतात. कधी कधी तर हे बेटे थेट व्यासपीठावर चढून जातात. कधी कधी हे थेट व्यासपीठावर चढून जातात. अनेकांना रिझवतात, हसवतात, तर कधी चक्क फसवतात. मावळतीच्या वेळी जेव्हा हातात हात गुंफले जातात, तेव्हा मात्र हे मूक होऊन नयनांची भाषा बोलू लागतात. सारं काही शांत झालं, सारं काही शांत झालं की हळूच अंगाईतून पाझरतात आणि पाळण्यात शेजारी येऊन अलगद झोपी जातात. पाळण्यात शेजारी येऊन अलगद झोपी जातात. धन्यवाद. संजय, तुमच्या या कवितेने, तुमच्या या शब्दांनी आम्हाला तर सगळ्यांना गुंग करून टाकलंय. धन्यवाद. पुढची कविता. चला आता अशा अशांत संध्याकाळीच्या घटनांचा अनुभव घेऊया. संजय गोखले यांच्या तारा निखळला या कवितेत एका आटपाट नगरीतील शांत संध्याकाळ अचानक अराजकतेत परिवर्तित होते. या कवितेतून माणुसकीच्या आणि दंगलीच्या भावनांचा अनुभव घेऊया आणि सर्वांना शांतीचा संदेश देऊया. संजय. आपण भारतातून आलेले सर्वच जण धार्मिक किंवा जातीय दंगलींशी थोडेफार परिचित आहोत. प्रत्यक्ष अनुभव नसेलही, पण अनेकांकडून ऐकलेलं असतं, वाचलेलं असतं. तर अशाच एका दंगलीची ही कहाणी आहे. कवितेचं नाव आहे तारा निखळला. आखीव आणि रेखीव आटपाट शहर, आखीव आणि रेखीव आटपाट शहर, संध्या समयीचा सोनेरी प्रहर. सारं काही नित्यासारखं चालू होतं सुरळीत. अचानक काहीतरी घडून गेलं विपरीत. कोणी म्हणे बॉम्बस्फोट, कोणी म्हणे गोळीबार.
कोणी म्हणे बॉम्बस्फोट, कोणी म्हणे गोळीबार, कोणी म्हणे भुसकाभुसकीत अनेक झाले ठार. खरं काय खोटं काय, अफवांच्या झडल्या फैरी, जीवाभावाचे मित्र बनले एकमेकांचे वैरी. बघता बघता ठिणगीची भीषण ज्वाला झाली, बघता बघता ठिणगीची भीषण ज्वाला झाली आणि शेकडोंची आहुती घेत 2 गटात दंगल पेटली. पिढ्यानपिढ्यांचे शेजार क्षणात झाले भस्मसात, पिढ्यानपिढ्यांचे शेजार क्षणात झाले भस्मसात. खोलवर दडलेला पशु उफाळून आला माणसात. राजधानीहून आले नेते कीर्ती त्यांची महान, राजधानीहून आले नेते कीर्ती त्यांची महान. सर्व धर्मात आणि पंथात त्यांना सारखाच मान. दोन्ही गटांना सामावून घेत पदयात्रा काढली मोठी, दोन्ही गटांना सामावून घेत पदयात्रा काढली मोठी. इस्पितळात जाऊन घेतल्या पीडितांच्या भेटीगाठी. गेलेल्यांच्या आप्तजनांचे अश्रू पुसून केले सांत्वन, गेलेल्यांच्या आप्तजनांचे अश्रू पुसून केले सांत्वन. दिलासा आणि मदतीचे आश्वासन. सरते शेवटी डॉक्टरना हळूच बाजूला घेऊन विचारले, सरते शेवटी डॉक्टरना हळूच बाजूला घेऊन विचारले, खरं सांगा डॉक्टर, अधिक कोण मेले, त्यांचे की आपले? खरं सांगा डॉक्टर, अधिक कोण मेले, त्यांचे की आपले? हलक्या आवाजातला प्रश्न दुसऱ्या कोणीच नाही ऐकला, हलक्या आवाजातला प्रश्न दुसऱ्या कोणीच नाही ऐकला. पण कसा कोण जाणे थेट आकाशात पोचला आणि तेथून ओघळला एक केविलवाणा अश्रू, आकाशातून ओघळला एक केविलवाणा अश्रू. लोक म्हणाले, अरे रे, केवढा मोठा हा तारा निखळला, केवढा मोठा हा तारा निखळला. धन्यवाद. फार सोय. आता या तारा निखळल्यापासून आपण एका सुंदर प्रेम कथेमध्ये हरवून जाणार आहोत. संजय गोखले यांच्या प्रेम करावं तर ते स्त्रीने या कवितेतून प्रेमाचे नितळ रूप अनुभवूया. या प्रेमाच्या सुंदर प्रवासात हरवून जाऊया आणि तिच्या सहज प्रेम करावं तर स्त्रीने तिच्या सहज स्वभावात सामावलेली ती प्रीती खरोखरच अद्वितीय असते. सुरुवात करा. ही कविता प्रेम करावे तर ते स्त्रीने जेव्हा मी म्हणतो आहे त्यावेळेला असं मला म्हणायचं नाहीये की प्रेम फक्त स्त्रियाच करतात, स्त्रिया आणि पुरुष दोघेही करतात. पण स्त्रीचं प्रेम हे अधिक उत्कट असतं आणि आपल्या नित्य घडणाऱ्या एका नैसर्गिक घटनेतून हेच मी सांगण्याचा प्रयत्न केला आहे. प्रेम करावे तर ते स्त्रीने. चंद्रबिंब नभी आले फुलुनी, प्रभा पसरली जगावरी, शांत सागरी उठवित खळबळ, लाट प्रकटली जळावरी. साध कुणाची ओढ कशाची, लाटेला त्या उमगेना, साध कशाची ओढ कशाची, लाटेला त्या उमगेना. अंतरातल्या बेचैनीवर उपाय तिजला गवसेना. अचानक तिच्या दिठीत आला, अचानक तिच्या दिठीत आला, चंद्र विभाकर आकाशी. भान हरपले नजर ढळेना, हर्षाने ती होय पिशी. भान हरपले नजर ढळेना, हर्षाने ती होय पिशी. संभ्रम नुरला, कोडे सुटले, शंका हृदयची फिटली. मनी उमटल्या प्रतिबिंबाची, ओळख लाटेला पटली. दुरून पाहून तृषा शमेना, दुरून पाहून तृषा शमेना, आसुसले मन भेटीला. समुद्रातून गगनाची परी, वाट दिसेना लाटेला. प्रेम दिवाण्या स्त्रीला न गमे, अशक्य काही या जगती. निज अस्तित्वापणास लावी, तिला कशाची नसे क्षिती. वेचून सारे बळ अंगीचे, वेचून सारे बळ अंगीचे, लाटेने उभवून कुडी. प्रचंड आवेगाने उसळत आकाशी घेतली उडी. जलबिंदूंच्या अणुरेणूंना भेदून किरणे लखलखली.
जलबिंदूंच्या अणुरेणूंना भेदून किरणे लखलखली, गगनमंडपी समीर घोषे मीलन घटिका अवतरली. चिरंतनाची घेऊन तृप्ती, चिरंतनाची घेऊन तृप्ती लाट भूवरी कोसळली. पेन विरे वाळूत किनारी, कुणहीना मागे उरली. उरल्या केवळ स्मृती, उरल्या केवळ स्मृती, कहाणी अमर जाहली लाटेची. पौर्णिमेस सागरी गुंजते गाथा स्त्रीच्या प्रेमाची. प्रेम करावे तर ते स्त्रीने, प्रेम करावे तर ते स्त्रीने, नसे तयाची बरोबरी. सहज स्वयेची सर्वस्वाला समर्पिते ती प्रीत खरी. सहज स्वयेची सर्वस्वाला समर्पिते ती प्रीत खरी. धन्यवाद. व्हेरी गुड. छान छान कविता आहे. आता लीना बापट, गीता नाबर. गीता नाबर आली. बघ, काव्य झालं. मी आता 3 कवींचं काव्य झालं आणि आता आपण कथा वाचनाकडे जाऊया. पद्य हे हृद्य झालंय. पद्य हे हृद्य तर झालंच आहे, तसेच गद्य देखील हृद्य होणार आहे याची मला खात्री आहे. नीता नाबर या न्यू जर्सीमध्ये वास्तव्य करतात. VZTI मधून मुंबईच्या अभियंता झाल्यावर इथे येऊन न्यूयॉर्क विद्यापीठातून पदव्युत्तर अभ्यासक्रम त्यांनी पूर्ण केला. नंतरची 10 वर्षे त्यांनी माहिती तंत्रज्ञ म्हणून त्या क्षेत्रामध्ये काम केलं. सध्या काही वर्ष त्या अंतराळ हे मराठी मासिक चालवतात. ते चालवतात, निर्मिती करतात आणि प्रसारितही करतात. तसेच रंगदीप व स्नेहदीप या नियतकालिकांचे संपादन गेली बरेच वर्ष त्यांनी केलं आहे. आजच्या त्यांच्या लेखातून मानवी जीवनातील चंद्र व चांदण्यांचं महत्व अनेक निरनिराळ्या कवींच्या लेखणीतून कसं काय काव्यदुप्पळ झालंय ते ऐकूया. नीता नाबर यांची ही कथा आपण आता ऐकूया. नमस्कार. करू? ओके, गो अहेड. ओके. नमस्कार. लेखाचं नाव आहे रजनीनाथ हा नभी उगवला. तुमचा व्हिडिओ ऑन करता? व्हिडिओ ऑनच आहे माझा. व्हिडिओ ऑन आहे. त्यातनं एक थांबा जरा. नीता, तुमचा व्हिडिओ दिसत नाही आम्हाला. मगाशी दिसत होता मी जॉईन झाले तेव्हा. नाही. माहित नाही. माझा तर इथून ऑन आहे. टर्न ऑफ करून परत चालू करायचा प्रयत्न मी करा ते पण व्हिडिओ. केलं होतं. 1 मिनिट तरी बघते मी. व्हॉइस अनम्यूट पण करायला पाहिजे का? नाही, मी त्याला अनम्यूट केलंय ना. आय थिंक केलंय त्यांचा व्हिडिओ त्यांना त्यांचं स्क्रीन शेअर करायला पाहिजे का? एकच सेकंड होल्ड, 1 सेकंड होल्ड कराल का? मी 1 सेकंड. जरूर. भारताबद्दलच बोलतो. माझ्या मुलाला बोलवलंय. 1 सेकंड. मला तरी आता सगळं ठीक दिसतंय. मी तर ऐकू येतेस तू पण दिसत नाहीयेस. हो तेच. नीता, तुमच्या कॅमेराचा शटर बंद आहे का? हो. हा, आता उघडला तुम्ही. Yeah, okay. Now it's fine. ओके, 1 सेकंड.
सॉरी अबाउट दॅट. तो काही वेळ तुम्हाला अदृश्य व्हायची किमया साध्य झालेली. आता दृश्य तुम्ही चंदा मामा वगैरे म्हणा. नमस्कार. लेखाचं नाव आहे रजनीनाथ हा नभी उगवला. पी सावळाराम यांच्या जिथे सागरा धरणी मिळते या गाण्यात ओळी आहेत. बघुनी नभीची चंद्र कोरती, सागर हृदयी उर्मी उठती. हे ऐकताना मनात विचार आला की समुद्राला जसं चंद्राचं आकर्षण असतं तसंच मनुष्य प्राण्यालाही आहे. सामान्य माणसापासून ते शास्त्रज्ञांपर्यंत, कवींपासून ते ज्योतिषी मंडळींपर्यंत आणि अगदी लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांच्या आयुष्यात चंद्राला स्थान आहे. आपल्या मराठी भाषेत देखील चंद्रावर अनेक गाणी कविता आहेत आणि अनेक गाण्यात कवितांमध्ये चंद्र आढळतो. लहान बाळाला निजवायला आई निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला ग बाई हे अंगाई गीत म्हणते. किंवा बाळा जोजोरे म्हणताना ऐकवते, मेघ पांढरे उषाच घेऊनी, चंद्र तारका निजल्या गगनी. रडणाऱ्या बाळाला उगी करण्यासाठी शांताराम आठवले यांच्या ओळी म्हणते, रडू नको रे चिमण्या बाळा, हसण्यासाठी जन्म आपुला. निळ्या अंगणी हसती तारे, हासत रिंगण धरिती वारे. सदैव हसतो चंद्र चिमुकला, रडू नको रे चिमण्या बाळा. लहान मुलांना आवडणाऱ्या गोरी गोरी पान या गदिमांच्या बालगीतात वहिनीला आणायला चांदोबाची गाडी असते आणि इवल्या इवल्याशा टिकल्या टिकल्यांच्या घरात चांदोबाचा मोठा दिवा असतो. देवा तुझे किती सुंदर आकाशामध्ये सुंदर चांदण्या, चंद्र हा सुंदर, चांदणे सुंदर पडे त्याचे. साक्षात प्रभू रामचंद्राने देखील बालपणी चंद्राचा हट्ट केला होता. लक्ष्मीबाई बेहेरे लिखित रामाचा हट्ट या कवितेतील सुरुवातीच्या आणि शेवटच्या या काही ओळी. कार्तिक पौर्णिमा रम्य निशा समयाला, कौसल्या दावी पूर्णचंद्र रामाला. चंद्रमा पाहुनी रामचंद्र हे हसले, खेळण्या चंद्रदे हट्ट धरूनी बसले. यानंतर हट्टाचं थोडं वर्णन आहे आणि मग दशरथ राजांना पाचारण करण्यात येतं. ते काय करतात तर, आरसा आणवी राया त्यातुनी, चंद्राची मग छाया दावुनी. आनंदित केले रामाला राजाने, प्रतिबिंब पाहुनी नाचे तो हर्षाने. मोठ्या वयातील आनंदमय प्रसंगांनाही चंद्राची साक्ष असते. बालकवींच्या आनंदी आनंदगडे मधला आनंद सकाळी, संध्याकाळी आणि रात्री चंद्राच्या चांदण्यात म्हणजे कौमुदीच्या हसण्यातही व्यक्त होतो. ते म्हणतात, सूर्यकिरण सोनेरी हे कौमुदीही हसते आहे, फुलली संध्या प्रेमाने आनंदे गाते गाणे. श्रीधर रानडेंच्या लेझिम चाले जोरात मधला लेझिम मेळा रात्रभर उत्साहात चालतो. ते म्हणतात, पहाट झाली तारा थकल्या, डफबाला तो चंद्र उतरला, परीन थकला लेझिम मेळा, छन खळ खळछन ढुंढुम पटडुम, लेझिम चाले जोरात. कोळी गीतांमध्ये चंद्राचा, चांदण्याचा आणि पौर्णिमेचा उल्लेख असतोच. नारळी पौर्णिमा तर त्यांचा अतिशय महत्वाचा सण. शांता शेळकेंनी म्हटलंय, रात पुनवेचा चांदण प्याली, तशी चांदीची मासली झाली, माझ्या जाल्यात होऊन आली. नेतो बाजारा भरून मौरा ताजा, मी डोलकर 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 दर्याचा राजा. तर गदिमांना झोकात चाललेली कोळ्याची पोर चौथीच्या चंद्राची कोर वाटते. तरुणाईच्या प्रीतिगीतांमध्ये तर चंद्र हवाच. मंगेश पाडगावकरांच्या अनेक प्रेमगीतांपैकी दोघांमधल्या या ओळी. हात तुझा हातातून धुंद ही हवा, रोजचाच चंद्र आज भासतो नवा. तसंच त्यांच्या शुक्रतारा मंदवारामध्ये, चंद्र आहे स्वप्न वाहे धुंद या गाण्यातून, आज तू डोळ्यात माझ्या मिसळून डोळे पहा, तू अशी जवळी राहा. सुरेश भट म्हणतात, चांदण्यात फिरताना माझा धरलास हात, सखया रे आवरही सावरही चांदरात. कुसुमाग्रज म्हणतात, हे सुरानो चंद्रवा, चांदण्याचे कोश माझ्या प्रियकराला पोचवा. शिवाय गदिमांचं नवीन आज चंद्रमा, जगदीश खेबुडकरांचं चंद्र आहे साक्षीला, आचार्य अत्रेंचं उगवला चंद्र पुनवेचा, अशी कितीतरी प्रेमगाणी आहेत. शांताबाई शेळके यांचं तोच चंद्रमा नभात आणि वाराकांत यांचं आज राणी पूर्वीची ती प्रीत तू मागू नको,
या गाण्यांमधला चंद्र मात्र ओसरत गेलेल्या प्रीतिभावनेचा साक्षी आहे. वाराकांत म्हणतात, सांज धुसर पान जाळी चौभुजांच्या चांद्रधारा, हिरकला हा जन्म सारा ये नभाला ही शहारा. त्या तनूचा सोनियाचा गंध तू मागू नको, आज राणी पूर्वीची ती प्रीत तू मागू नको. ज्येष्ठ वयात मनुष्याचं मन भक्तिरसात रमतं. अशोकजी परांजपे म्हणतात, कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर, चंद्र वाहो पांडुरंगा मन करा थोर. बालवयी खेळी रमलो तारुण्य नासले, वृद्धपणी देवा आता दिसे पैल तीर. गुरुनाथ शेणई म्हणतात, तिमिरात सभोवती गगनप्रभा, ज्योतिर्मय त्यातून दिव्य सभा, विलसुदे रुपेरी चंद्र थवा, हरिओम हरिओम प्रणव ओंकार शिवा. आणि अखेर मनुष्याला अपरिहार्यपणे येणाऱ्या मृत्यूबाबत चंद्र तटस्थ भूमिका घेत असावा. भा. तांबे म्हणतात, सूर्य तळपतील चंद्र झळकतील, तारे अफुला क्रम आचरतील, असेच वारे पुढे वाहतील, होईल काही का अंतराय, जन पळभर म्हणतील हाय हाय. आणि निसर्गाची ही भूमिका एका दृष्टीने बरोबरही आहे. जीवन मृत्यूचं रहाटगडगं चालूच राहणार. कितीही दुःखद असलं तरी प्रत्येक मनुष्याला कधीतरी मृत्यू येणारच. पण कुठेतरी चांदोबा चांदोबा भागलास का म्हणण्यासाठी नवीन लहान मुलाचा जन्मही होणारच. धन्यवाद. बोलू शकता. हा पण स्क्रीनवर स्पॉटलाइट व्हेरी गुड नीता. चंद्र सूर्य हे आपल्या मानवी आयुष्याचे अविभाज्य घटक आहेत. पण कुणाला कुठल्या वेळेस चंद्राचं महत्व कसं कळतं हे आपल्याला ह्या लेखातून माहिती झालं, कळलं राहतं, परत जाणवलं. आता आपल्याकडे लीना माटे या कवयित्री आहेत. त्या आहेत मुंबईच्या आणि आत्ता देखील त्या मुंबईमध्येच आहेत, पण म्हणजे आहेत आपल्या न्यूयॉर्कच्या लॉंग आयलंडच्या राहणाऱ्या. त्यांचा न्यूयॉर्क महाराष्ट्र मंडळशी निगडीचा संबंध आहे. ऐकूया आपण त्यांच्या 3 कविता. लीना माटे. कवितेचं नाव आहे पहिला पाऊस. नको नको रे पावसा असा धिंगाणा घालूस, नको नको रे पावसा असा धिंगाणा घालूस, म्हणताना तिला आठवला पहिला पाऊस. आईच्या कडेवरून बालमुठीत झेललेला, आईच्या कडेवरून बालमुठीत झेललेला, कागदाच्या छोट्या होड्या पाण्यात सोडलेला, कागदाच्या छोट्या होड्या पाण्यात सोडलेला. रेनकोटची टोपी मुद्दाम मागे खेचून, रेनकोटची टोपी मुद्दाम मागे खेचून 2 वेण्यात झेललेला शाळेतला पाऊस. नंतर कॉलेजात भेटलेला कोवळा पाऊस, नंतर कॉलेजात भेटलेला कोवळा पाऊस. त्याच्यासोबत एकाच छत्रीतून जाण्याचं गोड स्वप्न पाडणारा पहिला पाऊस. लग्नानंतर भेटलेला वास्तवातला पाऊस, लग्नानंतर भेटलेला वास्तवातला पाऊस. दोघांच्या छत्र्या घेतल्यास ना विचारणारा, दोघांच्या छत्र्या घेतल्यास ना विचारणारा, नीरस पण काळजीवाहू असाही पाऊस. लेकाला डेकेअरमध्ये सोडताना घशात दाटलेला, लेकाला डेकेअरमध्ये सोडताना घशात दाटलेला. आता 50शी उलटल्यावर भेटलेला पाऊस, आता 50शी उलटल्यावर भेटलेला पाऊस.
केसातल्या पांढऱ्या बटांना भिजवणारा, केसातल्या पांढऱ्या बटांना भिजवणारा, घरभर पसरलेली ओली दुपटी, घरभर पसरलेली ओली दुपटी, झबली टोपडी लंगोटांमधून डोकावणारा, झबली टोपडी लंगोटांमधून डोकावणारा, तृप्त तृप्त असा हा पहिला पाऊस. तिच्या मनात अजूनही ओलाच, तिच्या मनात अजूनही ओलाच पहिला पाऊस. सुरेख. पुढची कविता लिनाते. कवितेचं नाव आहे प्रेम करावं. प्रेम करावं राधेसारखं, प्रेम करावं मीरेसारखं, प्रेम करावं शबरीसारखं, प्रेम करावं सीतेसारखं, प्रेम करावं राधेसारखं, प्रेम करावं मीरेसारखं, प्रेम करावं शबरीसारखं, प्रेम करावं सीतेसारखं, प्रेम कुणावरही करावं. डोंगर दऱ्या लुकलुक तारे, डोंगर दऱ्या लुकलुक तारे, खळाळतं पाणी झिम्माड पाऊस, उगवतीची पूर्वा मावळतीची पश्चिमा, दाटून आलेला गडद अंधार, प्रेम कुणावरही करावं. आईच्या कुशीतल्या तान्हुल्यावर, आईच्या कुशीतल्या तान्हुल्यावर, स्तनातून पाझरणाऱ्या मायेवर, दुडूदुडू धावणाऱ्या पावलांसवे, दुडूदुडू धावणाऱ्या पावलांसवे, दमछाकणाऱ्या पिलाच्या आईवर, प्रेम कुणावरही करावं. जिजाऊ माता हिरा गवळण, जिजाऊ माता हिरा गवळण, आधुनिक युगातल्या किती हिरकण्या, आपली हौसमौज बाजूला सारत, धावत पळत मस्टर गाठणाऱ्या, प्रेम कुणावरही करावं. शाळा कॉलेजच्या प्रवेशासाठी, शाळा कॉलेजच्या प्रवेशासाठी रांगेत तिष्ठणाऱ्या बाबांवर, मुलांच्या उद्याच्या भविष्यासाठी आपला आज विसरणाऱ्यांवर, प्रेम कुणावरही करावं, प्रेम कुणावरही करावं. आता लीनाताई तिसरी कविता म्हणतील. ओके. आता आपल्या पार्टिसिपंट्स पैकी एकानी विनंती केली आहे की सुषमा येरवडेकरांना कविता म्हणण्यासाठी आग्रह करण्याची. सुषमा येरवडेकर. उपस्थित आहे. ओके. तुम आता अनम्यूट आणि आपली एक कविता आम्हाला ऐकवा. जरूर. ह्या कवितेचं नाव आहे पडसाद. ही थांबा एक मिनिट, अजून अनम्यूट नाही झाला. आय मीन म्यूट नाही. मी अनम्युटेड आहे. ओके. तुम्हाला सांगते का? मी व्हिडिओ ऑन केलेला आहे, पण तो आता मला शेअर करायला पाहिजे स्क्रीन, राईट? म्हणजे मग तुम्हाला दिसेल. यू डोंट डू इट. ऑन झालाय. व्हिडिओ ऑन झालाय, आता हे करतील. आता तुम्ही कविता सादर करा. नाही, जरा एक मिनिट त्यांना येऊ दे ना स्क्रीन. एकच मिनिट. सांगतो मी. ओके. आले आले आले. आता आलेला आहे पडद्यावर. शुअर. दर्शन दिलं तुम्हाला. ह्या कवितेचं नाव आहे पडसाद आणि ही दुसरी बाजू आहे. कशाची दुसरी बाजू? तर आपल्या तोच चंद्रमान भात ही जी शांता शेळक्यांनी कविता लिहिली होती, ती अतिशय प्रसिद्ध आणि नंतर ती सुधीर फडक्यांच्या आवाजामध्ये, त्यांच्या संगीतामध्ये अजरामर झालेली कविता आहे. तर त्यातल्या कामिनीची म्हणजे दुसरी बाजू, कामिनीचं काय म्हणणं आहे हे मी त्याच्यामध्ये त्याच चालीवरती हे केलेलं आहे आणि रचलेलं आहे. तर ती मी वाचून दाखवणार आहे. तीच पौर्णिमा तसाच चैत्र जागवी मनी, तीच पौर्णिमा तसाच चैत्र जागवी मनी, संगतीस तोच एक तू सखा मनोमनी, संगतीस तोच एक तू सखा मनोमनी. ती गहिरी शांतता निसैर भैर चांदणे, ती गहिरी शांतता निसैर भैर चांदणे, त्याच सावल्यांनी हे चित्र तेच रेखणे,
संकेता रंग तोच, संकेता रंग तोच, तोच गंध मोहवी, संगतीस तोच एक तू सखा मनोमनी. सारे जरी ते असेल जोडी आज ती कुठे, सारे जरी ते असेल जोडी आज ती कुठे, तू न तोच मीही ती न, प्रीत ती कशी इथे, तू न तोच मीही ती न, प्रीत ती कशी इथे. आज भाव नाही भिन्न, स्वप्न आज भूवरी, आज भाव नाही भिन्न, स्वप्न आज भूवरी. त्या पहिल्या वेळीच्या काय शोधशी खुणा, त्या पहिल्या वेळीच्या काय शोधशी खुणा. स्मृतप्रीती ही निरर्थ मालवेल या क्षणा, स्मृतप्रीती ही निरर्थ मालवेल या क्षणा. आज गीत आजचेच गाऊ आजच्या सुरी, संगतीस तोच एक तू सखा मनोमनी. आणि ही कविता गायलेली आहे मीना मोडक यांनी. ती आपल्या एकमच्या स्थळावरती आहे. अजून जर वेळ असेल तर मी आणखीन एक कविता म्हणू शकते. ती मात्र अशी आभाळात फिरणारी नाहीये, जरा धरणीवर आलेली आहे. तर चालत असेल तर मी म्हणते. मला सांगणार का? पुढची कविता म्हणायला हरकत आहे का? गो ऑन. ओके. आता आपण गगनात बऱ्याच भराऱ्या मारल्या, तर आता जरा धरणीवर येऊया. ही आपली कविता अमेरिका मावशीविषयी आपला मायदेश भारत आणि अमेरिका आपली मावशी आहे, लाडकी मावशी आपण शोधून काढलेली. हे राष्ट्र स्वतंत्र जरी हे स्वैर नसावे, स्वतंत्र जरी हे स्वैर नसावे, शूर असावे क्रूर नसावे. ताठकण्याने खडे ठाकण्या असे राष्ट्र हे केले, ताठकण्याने खडे ठाकण्या असे राष्ट्र हे केले. नियत जरी बंदिस्त नसावे, नियत जरी बंदिस्त नसावे, समतोल जरी ठप्प नसावे. प्रगतीसाठी असे राष्ट्र हे खेळण्याना हे केले. विविधत्वाला स्थान असावे, ऐकात्म्याचे भान असावे. बलशाली हे राष्ट्र असावे दुभंगण्याना केले, बलशाली हे राष्ट्र असावे दुभंगण्याना केले. कोणा एका वा सर्वांहुनी असे राष्ट्र हे थोर, कोणा एका वा सर्वांहुनी असे राष्ट्र हे थोर. प्रकाश आपुल्या जीवनातला असे जीवनाधार, ताठकण्याने खडे असावे राष्ट्र हे जसे केले. धन्यवाद मंडळी. आणखी एखादं बोलायचं असेल का? सगळे अनम्यूटच आहेत आता. ओके. आता इथल्या प्रेक्षकांकडनं विनंती आहे की आपल्या अदृश्य प्रेक्षकांपैकी कोणाला कविता स्फुरली असेल आणि प्रतिक्रिया द्यायची असेल तर जरूर द्यावी. अनम्यूट करून सांगा, बोला. हो. अनम्यूट करून बोलायला विधान. कोणीही बोलायला सुरुवात करायला हरकत नाही. खूप मी आरती बोलतेय. सगळ्यांच्या कविता फारच सुरेख होत्या आणि असे कार्यक्रम काव्य आणि गद्य जास्त वेळा होतील. आणि आता हे आपले कवी जे आहेत, संजय आहेत, नयना आहेत, नीताताई आहेत, लीनाताई आहेत, हे तर म्हणजे काय म्हणायचं एस्टॅब्लिश्ड कवीच आहेत. पण नव शिके किंवा नवीन जर कवी जर कोणी असतील तर त्यांनी पुढे होऊन पुढच्या कार्यक्रमांमध्ये जरूर भाग घ्यावा अशी आमची विनंती आहे. थँक्यू. मी तर म्हणतो की हे ज्ञात कवी आहेत, काही अज्ञात कवी पण आपल्या सभासदांमध्ये आहेत. तर त्यांना पण पुढल्या वेळेच्या आणखी एका म्हणजे जेव्हा आपण परत कार्यक्रम करू त्यावेळेस आपण त्यांना पाचारण करणार आहोत. गुड.
आणि त्यातून सुद्धा कोणी नवीन कवी समजा आले तर वेलकम. आपण सगळ्यांनी गीता जोशींना परत विनंती करायची आहे, कारण त्या या सगळ्या कार्यक्रम घडवून आणण्यात त्यांचा मूळ सुरुवात असते त्यांच्यापासून. तर त्यांनीच आता शोधावेत अजून काही इतर कवी असतील अज्ञात कवी किंवा इतर कलाकार, आणि काही वेगळ्या स्वरूपाचा कार्यक्रम जर पुन्हा करता आला तर जरूर. गीता जोशींनी ते आव्हान स्वीकारलेलं आहे असं मी म्हणतो. तर त्यांचा चेहरा बघण्यासारखा आहे, पण त्याला दाखवायला. तेव्हा आता सगळ्यांच्या काही आणखी काही कॉमेंट्स आहेत का? म्यूट करा, अनम्यूट करा. करायचं असतील तर स्वतःला अनम्यूट करा आणि तुम्ही बोलू शकता आता. सो माझ्याकडनं तुम्हाला सर्वांना कॉंग्रॅच्युलेशन्स. सगळ्यांचेच परफॉर्मन्सेस वर ग्रेट. आणि संजय गोखले, तुम्ही, गीता, आरती, तुम्ही सर्वांनी असेच नवनवीन विषय घेऊन झूम प्रोग्राम करावेत अशी इच्छा आहे. थँक्यू. कार्यक्रम चांगला झालेला आहे. हा, थँक्यू. आता आजच्या काव्य कथा वाचनाचा कार्यक्रम पूर्ण झाला. या निमित्तानं मी महाराष्ट्र मंडळ न्यूयॉर्कचे अभिनंदन करतो. मला कार्यक्रमाची सूत्रसंचालन करण्याची संधी दिल्याबद्दल मी त्याला धन्यवाद देतो. तसेच आजच्या कार्यक्रमासाठी आम्हाला लाभलेले प्रेक्षक, ज्ञात आणि अज्ञात, व तसेच प्रत्यक्ष लाभलेल्यांना धन्यवाद. म्हणजे आता इथे मुकुल आहे, नैना, गीता, प्रतिभा, दिलीप, हे सगळे आता बाहेर पाठीमागे स्क्रीनच्या मागे लपून बसले, पडद्यामागचे आहेत हे सगळे, पण ते सुद्धा आहेत प्रेक्षक. त्या पण सगळ्यांना धन्यवाद. आणि आपल्याला तांत्रिक सहकार्य करण्यासाठी मुकुल, अमित, दिलीप, आणखी कोणी असतील तर मला. नैना, तू पण केलंस का? मला सांगेल. Naina knows how to get things done, but someone has to do it. Thank you. Thank you very much. कार्यक्रम संपल्याचं जाहीर करतो. कार्यक्रम संपल्याचं त्यापूर्वी धनंजय केळकर, तुमचे मुख्य आभार. इतक्या चांगल्या पद्धतीने तुम्ही सूत्रसंचालन केलं या कार्यक्रमाचं. आणि भाग घेतलेल्यांमध्ये सोनिया शेटे, नीता नाबर, नैना निगडे यांचेही आभार. आणि आयत्या वेळेला उत्तम कविता 2 ज्या सादर केल्या सुषमाताईंनी, त्यांचे आभार. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे लीनाताई माटे यांनी पुण्याहून रेकॉर्ड करून काही पाठवल्या आणि त्या आता उपस्थित राहिल्या कार्यक्रमाला, त्यांचे आभार. मंडळात वेळोवेळी आपण मंडळातर्फे त्यांची मदत घेतच असतो स्पर्धांच्या परीक्षणासाठी वगैरे, पण त्यांची आवड किती मनापासून आहे हे सिद्ध झालं याच्यातून, की एवढ्या उशिरा पुण्यातून त्या जॉईन झाल्या या कार्यक्रमाला. त्या सर्वांचे मनपूर्वक आभार. आणि पुन्हा एकदा गीता जोशी यांचे परत एकदा आभार, कारण त्यांनी ही मूळ कल्पना लावून धरली नसती तर हे झालं नसतं. नैना निगड्यांच्या तुम्ही कविता आता ऐकल्यात, उत्तम, आणि त्याला चांगला प्रतिसादही दिलात. पण त्यांनी इथे जी नंतरची अरेंजमेंट सगळी जी केली व्यवस्थित, आणि हा कार्यक्रम अतिशय सुविहितपणे सादर करता आला, त्याच्यासाठी त्यांचे विशेष आभार. आणि आता हा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो. पुढच्या कार्यक्रमाला आपण लवकरच परत भेटूया. आपण ह्या प्रकारचे कार्यक्रम पुन्हा पुन्हा करणार आहोत. तर आता इथेच तुमचा निरोप घेतो आम्ही सगळे. धन्यवाद.